झाले। अंबाबाई मंदिरात घटस्थापना आणि पारंपरिक पद्धतीने ती सकाळी करण्यात आली। सकाळी 8:30 वाजता तोफेची सलामी देऊन नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली। 9 वाजता घटस्थापनेच्या धार्मिक विधीला सुरुवात झाली। घटस्थापनेचा धार्मिक विधी झाल्यानंतर अभिषेक आणि अन्य प्रकारचे विधी पार पडले। उत्सव काळात दररोज देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते। रात्री 9:30 वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होईल। नवरात्रीच्या निमित्ताने अंबाबाईचं मंदिर नेत्रदीपक रोषणाईने उजळून गेलंय। यावर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या वतीने धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। आज पहाटेपासूनच भक्तांच्या लांबच्या लांब रांगा इथं बघायला मिळत आहेत। शिवाय बहुतांश महिला निळ्या रंगाच्या साड्या परिधान करून देवीच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत, त्यामुळे माहोलच एकदम वेगळा दिसतोय। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे। हजारो भाविक आहेत ते पहाटेच या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। घटस्थापनेचा आजचा पहिला दिवस आहे आणि घटस्थापना झाल्यानंतर या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। कोल्हापुरातूनच नाही, महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून लाखो भाविक आहेत ते या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात। कोल्हापूरमध्ये कर्नाटकातील खूप मोठ्या संख्येने भाविक आहेत ते या ठिकाणी येतात आणि पुढचे 9 दिवस अंबाबाई मंदिरामध्ये या अशाच पद्धतीने भक्तीचा सोहळा आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। खास करून महिला भाविकांची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे। पुढचे 9 दिवस अशाच पद्धतीने देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक येणार आहेत। प्रत्येक दिवशी या ठिकाणी देवीची वेगवेगळ्या रूपात आहे ती पूजा मानली जाणार आहे आणि देवीचं तेच अनोखं रूप मनोहरी रूप पाहण्यासाठी या ठिकाणी भाविक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। कॅमेरामॅन सुनील काटकरसह विजय केसरकर, TV9 मराठी, कोल्हापूर। आणि देशासह राज्यात नवरात्रोत्सवाला दणक्यात सुरुवात झाली। नवरात्रोत्सवानिमित्ताने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं। अंबाबाई मंदिराच्या तिन्ही कळसांवरती LED लाईट वापरण्यात आले असून त्यामुळे या मंदिराचे कळस अधिकच आकर्षक दिसत आहेत। अंबाबाई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली गेलेली आहे आणि तिन्ही कळस आपण बघतोय कशा प्रकारे आता या रोषणाईने उजळून निघालेत। कोल्हापुरातील दृश्य आहेत अंबाबाईच्या मंदिरातली अतिशय सुंदर अशी ही विद्युत रोषणाई। भाविकांची अलोट गर्दी या 9 रात्रींमध्ये होत असते आणि आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। या निमित्ताने उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरावरती आणि कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 2 दृश्य आपल्याला दाखवतोय। डावीकडची दृश्य आहेत तुळजाभवानी मंदिर इथली आणि तिथे देखील कशा प्रकारे या LED लाईट्सच्या सहाय्याने चलचित्र जी आहेत ती केली गेली आणि महाराज आपल्याला दिसत आहेत अश्वारूढ। लाईट्सचा हा सगळा आगळा वेगळा आणि सुंदर असा खेळ। तर उजवीकडे आपण बघतोय तिन्ही कळस जे आहेत ते आता अंबाबाई मंदिराचे उजळून निघालेत। कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांसाठी ही पर्वणी म्हणावी।